कोण आले ग? आई बाबा आशीर्वाद द्या. हे नाटक करण्याची गरज नाहीये. प्रेम करून लग्न केल्यावर संस्कार शिल्लक असतात असं नसतं. आई माझी बायको आहे ती. आणि मी तुझी आई आहे आदित्य, हे तू विसरलास. आणि काय ग, तुला काय वाटलं तू येऊन माझ्या पाया पडशील आणि तुम्ही हा जो काय गुन्हा केलाय तो मी माफ करेल असं वाटलं तुला? हा, अगं त्यांना आधी घरात तर घे. उगाच लोकांच्या समोर कशाला तमाशा करतेस? तमाशा? काय तमाशा व्हायचा बाकी राहिलाय? साऱ्या गावात तर बातमी पसरलीच आहे की आपल्या पोराने पोरगी पळून आणली म्हणून. साऱ्या गावात चर्चा चालू आहे की आदित्यने त्याच्या आईच्या नाकावर टिचून त्याला पाहिजे तीच पोरगी केली म्हणून. अगं आता झालं त्यांचं लग्न आणि तू लोकांचं किती दिवस मनावर घेणार आहेस? हे बघ, आधी त्यांना घरात घे आणि तुला काय बोलायचं नाही ते घरात बोल. घरात घेतलं याचा अर्थ मनात घेतलं असं होत नाही. अगं आई तू एवढा राग का करतेस? आणि एवढा काय मोठा गुन्हा केलाय मी? आणि हे सगळं करण्या अगोदर मी तुला सांगितलं होतं, पण तू याच्या विरोधात होतीस म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. कारण तू माझा विश्वास तोडलायस. किती स्वप्न पाहिली होती रे तुझ्यासाठी, आणि तू एका मुलीसाठी आम्हाला विसरलास. हा, आई मी प्रयत्न करेल. प्रयत्न कर की माझ्या मुलाचं आयुष्य खराब होणार नाही म्हणून. अगं आई ती काय बोलते एकदा ऐकून तर घे. ती तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. तू एकदा तिला समजून तर घे. मुलांच्या सुखाचा विचार न करता स्वतःच्या सुखाचा विचार करणारी आई पहिल्यांदा बघितली मी. तुम्ही तिचा विचार करू नका. तुम्ही आधी आत या. या तुम्ही आत, चला या. किती वेळ अजून तोंड पाडून बसणार आहेस तू? मला हे घर खूप परक वाटतंय रे. अगं थोड्या दिवसांचा प्रश्न आहे आणि काही दिवसात तुला आपण असं वाटेल. तू थोडासा तर वेळ दे. अरे मला कळतच नाहीये कुठे आलीये मी. आणि मला नाही वाटत आई मला स्वीकारतील. हे बघ, ती बदलेल हळूहळू. आणि आता तू तिचा विचार करणं बंद कर आणि आपला विचार कर. मला एकटं पडल्यासारखं वाटतंय. तू एकटी नाही आहेस, मी आहे ना तुझ्यासोबत. खरंच मला साथ देशील? मरेपर्यंत. माझा विश्वास आहे तुझ्यावर. अगं मग यातच सगळं जिंकलं मी. बरं आता नुसतं बोलतच बसणार आहे का आपण? अरे देवा, हे काय चाललंय? हा, आई चहा बनवत होते. हा हा चहा आहे? अगं याच्यापेक्षा गुळवणी तरी बरी. वाटलं होतं तुला निदान स्वयंपाक तरी करता येत असेल, तोही नाही. आता आयुष्यभर मलाच सगळं करावं लागतं की काय आता? अगं आई नवीन आहे ती, तिला थोडंसं समजून घे ना. वा 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 वा. आधी मी तुला म्हणत होते की आदित्य मला समजून घे, तेव्हा मला समजून नाही घेतलंस. आणि आता बायको आली तर आला पुढे पुढे करायला तिच्या. आधी म्हणायचा आई तूच माझं जग आहेस ग. आता तुझं जग बायको झाली नाही का? तू इतक्या लवकर बदलशील असं वाटलं नव्हतं रे मला. आई मी शिकते.
प्लीज थोडं समजून घ्या. याच्यानंतर मी तुम्हाला तक्रार करायला पण चान्स देणार नाही. वा, शिकते म्हणे. माझ्या पोराचं आयुष्य बर्बाद करायला शिकतेस का? शैला, अगं एवढं कशाला बोलतेस? एवढं बोलण्यासारखं काय झालंय? हो, तुम्ही मध्ये पडू नका. न ते या नट मोगरीसाठी आपल्यात वाद नको. अगं आज लग्नाचा दुसराच दिवस होता, तो पण खराब केलास तू. अगं आज भांडण करायला नको होतं तू. हो, साधा चहा करता येत नाही या पोरीला. कसं सांभाळणार आपल्या पोराला आयुष्यभरी? अगं आज येत नाही पण शिकेल ना ती हळूहळू. कधी? माझी लाकडं मसनात गेल्यावर? हा, चांगलं म्हटलं होतं की माझ्या भावाची पोरगी बघू म्हणून, पण तुम्हाला नको होती ती. आता प्या हा काळा चहा. अगं शैले, सरीच्या घरी गेले होते सकाळी मी. हा, भाची सून करून आणली बाई तिने. पण तुला काय सांगू, अशी पोरगी देखणी जशी काय बोरातली आळी. बाई बाई, लय चांगलं झालं बाई, लय चांगली सून मिळाली तिला. चहा घे. ही का तुझी सून? हो, लव्ह मॅरेज करून आणलेली. बाई शैले, तू माझी म्हणून तुला सांगते, या आजकालच्या पोरी ना लय बेकार. आणि या लव्ह मॅरेज केलेलं तर त्याच्यापेक्षाही बेकार. तुला माहितीये का, यांना ना सगळा सपोर्ट त्याच्या आईबापाचा राहतो. अगं ह्या काय करत्या, आधी आहे ना नवऱ्याला गुंडाळत्या आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या घरादाराला गुंडाळत्या. तू पाय बरं बाई, नाही तर तुझा चांगला कार्यक्रमच करतील. पण मी तसं काहीच नाही करणार. पाहिली तिला आता मी, खाली मुंडेन पाताळ धुंडी. लईच मुरलेली दिसते बाई तुझी सून. हे, ती माझी सूनबीन काही नाही. अगं उलट्या पायाची उलट्या. जशी माझ्या घरात आली ना, तसा माझा आदित्य माझ्याशी एक शब्द चांगला बोलला नाही ग. काय सांगू तुला. सवय करून घे बाई, या लव्ह मॅरेजवाल्या सुना लई बेकार असत्या. बरोबर बोलतीयस तू. आधी माझा आदित्य माझ्याशिवाय पाणी सुद्धा पित नव्हता ग, आणि आता हे बघ बाई, आजकालची मुलं ना लग्न झालं ना बायकोच्या बैलच होत्या. आणि हे लव्ह मॅरेज केलेले ना तर माकडच. बायको म्हटली बस तर बसत्या, बायको म्हटली नाच तर नाचत्या. शैले, पण बाई असं नको व्हायला तुझं. तेल गेलं, तुप गेलं आणि हाती दोपाटणं आलं. सांभाळून राहा बरं बाई. चल बाई, येते मी, मला पुढच्या घरी जायचं राहिलं अजून. रिया, तुला गरमतं इथं? हो बाबा. तुला चांगलं खोटंही बोलता येत नाही. बाबा, खरंच मी एवढी वाईट आहे का? अगे नाही गे. हे बघ, एखादं काम तुला जमलं नाही म्हणून तू वाईट होतेस असं होत नाही. लग्नाआधी माझ्या आईने मला भांडी पण नाही घासू दिली. हम्म. पण बाबा, मला इथं असं वाटतंय ओझं बनते मी. नाही ग, तुझी सासू वाईट नाहीये, पण थोडी रागीट आहे. पण मला ते एवढं रचून का बोलतात? त्याला कारण आईचं स्वार्थी प्रेम.
तू तिच्या मनाविरुद्ध लग्न केलंयस, त्यामुळं ती रागावणं स्वाभाविक आहे. पण तू तिला यशस्वी होऊ देऊ नकोस, हार मानू नकोस. काही गरज पडली ना तर मला सांग, मी आहे ना तुझ्या बरोबर. हे बघ बाळा, मी तुझ्या वडिलांसारखा आहे, काळजी करू नकोस. हं? चल. हॅलो आई, मला तुझी खूप आठवण येते ग. नाही ग आई, आई मला काहीच नाही जमत ग. आई मला भीती वाटते. तुला सांगितलं ना आराम कर म्हणून. अहो तू अजिबात काही बोलू नकोस. अहो मी असं झोपून राहिले तर आईंना काय वाटेल? तिला काय सांगायचं ते मी सांगेल. आणि हो, दुपारच्या सुट्टीत मी घरी आल्यानंतर आपण डॉक्टरकडे जाऊ. पण तू अजिबात काय बोलायचं नाही, फक्त आराम करायचास. ठीक आहे. बाय. आई, रियाला बरं नाहीये, तिला काही काम सांगू नको प्लीज. बायको आजारी पडली तर तुला लई कळ लागले है ना. आणि इतके दिवस मी आजारी पडायचे तेव्हा होता का मला काही पर्याय? नाही. किती आजारी पडली तरी माझं मलाच करावं लागायचं. पण आता तू बायकोची बाजू घेणार ना, कारण तू तिच्यावर प्रेम करतोस. मी कोण? माझा काय संबंध? मी आहे ना. माझं काय? मी आहे ना धडधाकट. काही झालं मरोपर्यंत मी काम करणार. किंवा आपल्याला थोडा चहा टाक ना. सांगा ना तुमच्या लाडका सुनाला. अगं ती आजारी आहे ना, तिला कसं सांगणार? का? मी आजारी पडायचे तेव्हा तुम्ही मला सांगायचेच ना. मग आता काय झालं? आता ते दिवस वेगळे होते. इतके दिवस मी तुमच्या घरात काढले, पण माझ्याबद्दल कधीच काही वाटलं नाही ना तुम्हाला. आणि आता 2 दिवस झाले ती सून आली तर तिचा लय पुळका आला तुम्हाला. प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ कशाला काढते शैला? हा, म्हणजे मी गाढव ना, काम करत राहिला. तुम्हाला चहा प्यायचा असेल तर सांगा तुमच्या सुनाला, नाही तर स्वतःच्या हाताने करा आणि प्या. बाई दिवसेंदिवस लईच ऊन वाढत चाललंय.
हो ना. आताही गरम आणि बाहेरही गरमच. काय म्हणते मग तुझी नवीन सून? काय म्हणणार आहे? पडली आजारी. झालं का नाटकं चालू? अगं कसली आजारी फिजारी? काही नाही, हे सगळे नाटक आहे. काम नाही करावं ना त्याच्यासाठी आजारी पडली असेल ती. ते तुला समजाना झालं ती काय करते ते. तुला मी किती वेळा समजून सांगितलं. अगं तिच्यामुळे जाऊ नको. लव्ह मॅरेज करणाऱ्या पोरी आहे ना, या अशा घरा 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 फिरवत्या माणसाला. समजलं का? तुला एक सांगते, तिला जास्त डोक्यावर नको घेऊ. पायातली चप्पल पायातच ठेव. डोक्यावर घेऊन नाचली ना तर त्याचे फळं तुला चांगले भेटणार नाही. अगं गेली तर गेली निघून. हे लव्ह मॅरेजवाल्या पोरी थोडी टिकता. अगं आपल्या पोरांना काही पोरींचा काळ पडला का? आपल्या आद्याला 101 पोरी भेटतील आणि त्या पण अशा हिरोईनवाणी भारी भारी. मग काय तर कशाला एवढा विचार करती? अगं आपल्या काळात कसं होतं पाहिलं ना, आपण सासूच्या तुलू 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 करत होतो तरी आपल्या सासा आपल्याला लातानी मारत होत्या. आणि आजकालच्या पोरी सासू पुढं जीनचे पॅन्ट घालून हिंडत्या तरी आपण मस्त पाठीमागून पाहत राहतो. बरोबर आहे का नाही? बरं येते मी. माझ्या सुनाने लय भारी इडल्या बनवल्या. मी जर घरी गेली नाही तर संपून जातील. चल मी जाते बाई आता. काय ग? तू आत्ताच उठून फरशी पुसायला लागले का? हा हा, ते बाकीचे काम कोण करल? तुझा आई का तुझा बाप? एवढं झालं की करते आई. एवढं झालं की करते. हा, ती फरशी तरी नीट पुस. काय धोंड पडलाय माझ्या गळ्यात काय माहिती. आई गो, आय 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 गो, अरे बापरे, आय 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 गो. पडली का काय लागलं? या सटवीमुळे पडले ना मी. माझा पाय गेला ग. आय 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 गो. अरे देवा सोड मला. आय गो. आता तरी जरा तोंड बंद ठेव. आय आय तुझं आय आय थोडं लागलंय तरी गो. तोंड चालूच आहे. अरे देवा, ही ना माझा जीव घेतल्याशिवाय काही शांत बसायची नाही देवा. ये जरा आय 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 ग, कुठून माझ्या गळ्यात पडलं काय माहितीये. काय पाप केलं होतं मी देवा. आय 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 ग. तुझं माझ्याकडे अजिबात लक्ष नाही आदित्य. लग्नानंतर खूप बदललाय तू. काही पण बोलू नकोस रिया. बघितलं का? बघितलं कसा ओरडतोय माझ्यावर? आज लग्नाच्या आधी काय काय बोललो होतं त्या मंदिरात, आठव जरा. तुला कधी त्रास होऊ देणार नाही. नेहमी तुझ्या सोबत राहीन. आता आहे का माझ्या सोबत? अरे सकाळी उठलं की पहिले कामाला जातो तू. मग यात माझी काय चूक आहे? नाही, चूक तुझी नाही, चूक माझी आहे. घरातलं सगळं काम करते, आईची प्रत्येक गोष्ट ऐकते, तरी आई मला उलट बोलतात. अरे किती सहन करायचं रे मी? तू सारखं सारखं चुकल्याशिवाय ती तुझ्याशी चुकीचा वागणार नाही रिया. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ती आई आहे माझी. मग मी कोण आहे? सांग ना, मी कोण आहे? तुझ्यासाठी घर सोडलं, आई वडिलांना सोडलं. आता कुठे जाऊ पण शकत नाही मी. काय करू ते पण कळत नाहीये मला. अरे लव्ह मॅरेज करून मूर्खपणा केला असं वाटायला लागले मला आता. मग मी काय करू तूच सांग मला. मी तिला जाऊन उलट सुलट बोलू का? अरे मी कुठं म्हणते त्यांना जाऊन उलट सुलट बोल म्हणून. त्यांनी फक्त माझ्यासोबत नीट वागावं एवढीच इच्छा आहे माझी. अरे त्यांच्या पसंतीची मुलगी असती तर तिच्यासोबत अशीच वागले असते का? अरे त्यांना काय कळत नाही मी पण एक मुलगी म्हणून. एवढ्या दिवसापासून मी त्यांना माझी आई समजत होते, पण नाही, त्या कोणत्याच बाजूने माझी आई नाही वाटत. अरे नेहमी सतत टोमणे शब्दाने मारतात, माझा अपमान करतात. नाही होते आता सहन माझा. अरे या घरात मेल्यासारखं वाटायला लागलंय मला आता. बाकीच्या मुली माहेरी तरी जाऊ शकतात, मला ते पण करता येत नाही. अरे जेलमध्ये डांबल्यासारखं वाटायला लागलंय मला आता.
रिया, मी तुला वचन देतो, मी लग्नानंतर तुझ्यासोबत खंबीरपणे उभा राहील आणि तुझ्या प्रत्येक सुखादुःखात तुझी साथ देईन. आणि हे मी तुला वचन देतो. झोपला नाहीयेस अजून? झोप नाही येते बाबा. दोन्ही बाजूने तुटतोयस ना? बाबा मी काय करू? आई रियाला स्वीकारत नाही आणि रिया रोज खचत जाते. मी कोणाची बाजू घेऊ बाबा? मुलगा जेव्हा नवरा बनतो ना, तेव्हा त्याची सगळ्यात मोठी परीक्षा सुरू होते बाळा. बाबा मला आईला दुखवायचं नाही, पण मी रियाला रोज रडताना नाही बघू शकत बाबा. हे बघ बाळा, तुला वाटतं ना तेवढी तुझी आई कठोर नाहीये, पण ती ती घाबरली. कशाला? तिला वाटतंय आपला मुलगा आपल्यापासून दूर जातोय. मी कोणापासून दूर जात नाहीये बाबा. मी आईवर आत्ता सुद्धा तेवढंच प्रेम करतो जेवढं लहानपणी करायचो. बायको आयुष्यात आल्याने आईवरचं प्रेम कमी होतं का बाबा कधी? पण त्यांना हे कसं कळत नाही. आणि मला मान्य आहे, या दोघी एकमेकांची जागा नाही घेऊ शकत बाबा. पण त्यांना हे कसं कळत नाही की आईचं प्रेम वेगळं असतं आणि बायकोचं प्रेम वेगळं असतं. आईवर जास्त प्रेम केलं तर बायकोला असं वाटतं की हा आईचा पदर धरून चाललाय, आणि बायकोवर जास्त प्रेम केलं तर आईला वाटतं की मुलगा बायकोचा बैल झालाय. कधी संपणार आहे चक्र बाबा? कधी संपणार आहे चक्र? मला कंटाळा आलाय या गोष्टीचा बाबा. असं वाटतं लव्ह मॅरेज करून मी खूप मोठी चूक केली आहे. प्रत्येक प्रेमाची किंमत द्यावी लागते बाळा. बाबा मी थकलोय तेच तेच ऐकून. तू लहानपणी ना पडायचास, पडला की माझा हात धरायचास आणि उभं राहायचास, परत पडायचास, परत उभं राहायचास. बाळा आजही तू तसाच पडलायस, पण आता ना तुला उभं करणारं कोणी नाहीये. तुला स्वतःला उभं राहायचंय. लग्न झालेल्या प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये हा क्षण येतोच. आणि तू तू तर लव्ह मॅरेज केलेस बाळा. तुला तर दोन्ही डगरी सांभाळाव्या लागणार. पण हार मानू नकोस, धीर धर. योग्य वेळी योग्य गोष्ट घडेल बाळा. अगं हे काय केलंस तू? हा आई चुकून पडलं. अगं एक काम धड जमत नाही तुला. आई ए माझ्यावर आवाज चढू नकोस हा, सांगून ठेवते. या क्षुल्लक कारणासाठी कशाला तुम्ही भांडणं करताय? शुल्लक कारण आहे हे? अहो या पोरीला जरा सुद्धा शिस्त नाहीये. तिच्यावर हात उचलण्याचा अधिकार नाही आई तुला. म्हणजे आता बायकोसाठी तू माझ्यावर ओरडणार आहेस का? हा बोल ना आदित्य, आता तरी बोल. का त्यांनी कानाखाली मारली माझ्या? हे तू आधीच विचारायला हवं होतं. आणि आई,
तुम्ही पण मारा मला, अजून मारा, कळू द्या मला लव्ह मॅरेज केल्यावर काय हाल होतात ते. मला जर कळलं असतं ना तुमच्यासारखी सासू माझ्या नशिबात आहे, तर मी तुमच्या मुलाशी कधीच लग्न नसतं केलं. बघ बघ कशी वर तोंड करून बिनलाजासारखी बोलतीये ती. माझ्या पसंतीची पोरगी आणली असती ना तर मान वर करून सुद्धा बोलली नसते माझ्याशी. हेच दिवस बघायचे बाकी होते. मला पण तेच वाटते आई, जे तुम्हाला वाटतंय. मी पण माझ्या आई वडिलांच्या म्हणण्यानुसार लग्न केलं असतं ना तर तिथं मला इज्जत मिळाली असती. इथं कुत्र्यासारखे हाल नसते झाले माझे. आणि आदित्य तू, मला माहितीये तू आज पण माझी बाजू नाही घेणार हे समजलंय मला. इथं माझी बाजू घ्यायला कोणीच नाहीये, एकटी पडलीये मी. सासूला आई म्हणायचं स्वप्न होतं माझं, पण इथं मोल करून एवढी सुद्धा किंमत नाहीये मला. रिया ऐक ना. कशाला आलं इथं? अगं आई रागात बोलली तुला. माझं काय रे? मला नाही का वाईट वाटत? का मला मन नाहीये? त्यांची मुलगी असती तर ते अशाच वागले असते तिच्याशी. आम्ही दोघींमध्ये अडकलोय. नेहमी तेच बोलतो तू. कधीतरी नवीन बोलत जा, कधीतरी बायकोची बाजू घेत जा. अगं मी प्रयत्न करतोय ना. प्रयत्न? तू जे हे करतोस ना त्याला प्रयत्न नाही म्हणत, त्याला पळकुटेपणा म्हणतात. तुझी आई रोज बोलती मला आणि तू शांत ऐकत राहतो. अरे तुझ्या शांततेमुळे ते अजून मजबूत होत आहेत. अगं मी आईला नाही दुखावू शकत रिया. तू आईला नाही दुखू शकत, मग माझ्यावर प्रेम का केलं? का मला या घरात आणलं तू? सांग ना. तू फार चुकीचं केलंयस. मी म्हणजे मीच चुकले का? अगं रिया मुलगी आहे आपल्या घरची, ती माझ्या मनाने नाही आणलेली. पण आपल्या मुलानं तर आणली ना. त्याने आणली ना म्हणूनच तो बदललाय. तो बदलला नाहीये. त्याच्या आयुष्यात काय होतं ना हे तुला समजत नाहीये. तू त्याला समजूनच घेत नाहीये. आई म्हणून कधी त्याला समजून घ्यायचा प्रयत्न केलायस तू? त्याच्या आयुष्यात काय काय घडतंय? तुला असं वाटतंय तुला जी आवडत होती ती सून आणली असती तर तुझ्या मनासारखी वागली असती. अगं पण माळेचे सगळेच मनी सारखे नसतात. ती जर बदमाश निघाली असती तर? ही मुलगी इतकी चांगली आहे म्हणून तू असं वागतेस, तिचा गैरफायदा घेतेस तू. काल तो माझ्याजवळ रडला. काय? हो, त्या सुनेबरोबर तू त्याला आगीत होरपळतेस. रिया काय करतेस तू? जाते मी. कुठे? जिथे रोज अपमान नाही होणार. पण तू माझ्याशिवाय राहू शकशील? तुझ्या सोबत राहून सुद्धा एकटीच आहे मी. मी प्रेमासाठी घर सोडलं होतं, पण इथे येऊन मी स्वतःलाच हरवून बसले. घरच्यांशी बोलणं झालंय माझं, मला घरात घ्यायला तयार आहे. रिया रिया ऐक ना प्लीज. प्लीज नको जाऊ, प्लीज प्लीज. मग थांबव तुझ्या आईला. शांत, पुन्हा शांत. नेहमी सारखं शांतच राहा तू. जात असेल तर जाऊ द्या तिला. बस आई, खूप सण केलं मी आता, पण आता नाही. तू काय बोलतेस कळतंय तुला? हा
मी तुझा मुलगा आहे आणि नेहमी राहील, पण ही माझी बायको आहे आणि या घरात तिचा अपमान म्हणजे माझा अपमान. म्हणजे तू आता आईच्या विरोधात उभं राहणार आहेस? हा? आई, लव्ह मॅरेज केलं म्हणजे पाप केलं का ग? रियाने नेहमी तुला आईच्या नजरेने बघितलं, पण तू कधीच तिला एका मुलीच्या नजरेने नाही बघितलं. तुझ्या विरोधात आम्ही लग्न केलं, पळून जाऊन लग्न केलं, मान्य आहे आम्हाला. त्याचा राग तुला आहे, पण त्याचा अर्थ तू सतत तिचा अपमान करत राहिलीस, सतत तिच्यावर रागवत राहिलीस. सगळ्यामध्ये मी रोज तुटतो आहे. एकीकडे आई आणि दुसरीकडे बायको, आणि या दोघांनाही वाटतं की मी त्यांचं ऐकायला पाहिजे. पण आज निर्णय घ्यावाच लागेल. खरंच खूप झालं आता. एक नवरा म्हणून माझं पण कर्तव्य आहे की माझ्या बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं. जर रिया या घरात राहणार असेल तर तिला सन्मानाने राहावं लागेल. म्हणजे तू आता आईच्या विरोधात जाणार का? आईच्या विरोधात नाही, मी चुकीच्या गोष्टींच्या विरोधात आहे. ज्या घरात माझ्या बायकोला किंमत नाहीये त्या घरात मी सुद्धा राहणार नाही. जर रिया हे घर सोडून जाणार असेल तर मीही तिच्यासोबत हे घर सोडून जाईल. आई, मला फक्त तुमचं प्रेम हवं होतं. मला वाटलं होतं माझा मुलगा माझ्यापासून हळूहळू दूर जातोय म्हणून. आई, आईपासून मुलगा कधीच दूर नाही होऊ शकत. जेवढं प्रेम तो आईवर करतो ना, तेवढं प्रेम तो बायकोवर कधीच करू शकत नाही. आई, आदित्य तुमचाच मुलगा आहे आणि नेहमी तुमचंच राहणार. त्याच्या आयुष्यात माझी जागा वेगळी आहे आणि तुमची जागा वेगळी आहे. आई, मी तुमची जागा घेण्याचा कधीच प्रयत्न नाही केला आणि भविष्यात कधी करणार पण नाही. मला माफ कर बाळा, मला माफ कर. खरंच माझं चुकलं. माझ्या डोळ्यावर ना लहानपणापासून एक पट्टी बांधली होती की माझ्या मुलासाठी सुनेची निवड मी करेन, पण माझ्या मुलाने माझ्या मनाविरुद्ध लग्न केलं. हा त्याचा सगळा राग मी तुझ्यावर काढला. तुम्ही प्रेमविवाह केला म्हणून मी तुझ्यावर तिरस्कार करत राहिले. मला माफ कर बाळा, मला माफ कर. मला माहितीच होतं एक ना एक दिवस हे असंच होणार. तुझी सून तुझी सासू होणार आणि तू तिची सून. अगं येडे, सुनाला मिठीत नसतं घ्यायचं, मुठीत घ्यायचं असतं. आणि तू जर अशीच जर वागत राहिली ना, एक दिवस ती तुला घराच्या बाहेर काढेल. बरोबर बोललीस तू. घराबाहेर तर एक दिवस काढावंच लागणार आहे, पण माझ्या सुनाला नाही. तर तुझ्यासारख्या आग लावीला. याच्या पुढे माझ्या घरात पाऊल ठेवशील ना तर याद राख, माझ्या सोन्यासारख्या सुनेबद्दल मला उलट पालट सांगून माझ्या मनात आग भरवत राहिलीस. माझ्या मुलाबद्दल बोलून माझ्या मनात विष कालवत राहिलीस. पण आज मला कळलंय की लव्ह मॅरेज करणारे चुकीचे नसतात, तर त्यांच्यावर आरोप करणारे चुकीचे असतात, तुझ्यासारखे. तर यापुढे माझ्या मुलाच्या आणि सुनाच्या आयुष्यात ढवळाढवळ करशील ना तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. चल निघ.